राज्यात अंशतः ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी होत उकाड्यात वाढ झाली आहे। यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज 2 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात जोरदार वारे, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून रविवारी म्हणजेच काल 1 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 5.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकातील कारवार येथे देशातील उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। आज 2 फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। तर नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।